आंबा, फळांचा राजा. उन्हाळा सुरू झाला की प्रत्येकाच्या ताटात रसरशीत पिवळा धम्मक आंबा हवाच असतो. पण मंडळी, जो आंबा तुम्हाला बाहेरून इतका आकर्षक आणि गोड दिसतोय, तोच तुमच्या आरोग्यासाठी मोठा धोका ठरू शकतो, याची कल्पना तुम्हाला आहे का? नुकतीच एक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला विचार करायला भाग पाडले. मुंबईत एका गोदामावर छापा टाकला आणि तिथे जे चित्र दिसलं ते पाहून अनुभवी अधिकारीही थक्क झाले. फक्त एक आंबा खाल्ला आणि अवघ्या 2 तासात हसतं-खेळतं कुटुंब रुग्णालयात दाखल करावे लागले. ही बातमी ऐकून तुम्हाला वाटेल की हे कसं शक्य आहे? पण मुंबईच्या APMC मार्केटमध्ये झालेलं एक स्टिंग ऑपरेशन आणि त्यानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेलं हे भेसळीचं जाळं पाहून आता तुम्हाला आंबा खरेदी करताना 1000 वेळा विचार करावा लागणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असा एक गौप्यस्फोट करणार आहोत, जो तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकतो. हा रंगाने पिवळा दिसणारा आंबा प्रत्यक्षात आरोग्यासाठी हानिकारक कसा बनलाय? हे आंबे नेमके कुठे कुठे पोहोचलेत? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या रासायनिक धोक्यातून स्वतःला कसं वाचवायचं, हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत. पण थांबा, हे फक्त मुंबईपुरतं मर्यादित नाही. तपासणीत असं समजलंय की हे केमिकल मिश्रित आंबे तुमच्या शहरातही पोहोचलेत. ते शहरं कोणती, जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहत रहा. मुंबईत नुकताच एक धक्कादायक प्रकार घडला. अन्न व औषध प्रशासनाने FDA आणि काही जागरूक नागरिकांनी मिळून वाशीच्या APMC मार्केटमध्ये एका गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला. तिथे हजारो टन आंबे साठवून ठेवले होते. सुरुवातीला वाटलं की हे साधे आंबे आहेत, पण जेव्हा तिथल्या केमिकलच्या ड्रम्सचा वास आला तेव्हा अधिकाऱ्यांची धाबे दणाणले. तिथे कामगार सर्रासपणे अशा रसायनांचा वापर करत होते ज्यावर भारताने पूर्णपणे बंदी. असं कोणतं रसायन वापरलं जातंय ज्यामुळं आंबा काही तासांत पिवळा होतो? ते रसायन तुमच्या शरीराच्या कोणत्या अवयवावर थेट परिणाम करतं? वाचा पुढील भागात. आंबे लवकर पिकवण्यासाठी या ठिकाणी कॅल्शियम कार्बाईडचा वापर केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याला सामान्य भाषेत कार्बाईड म्हणतात. या रसायनावर भारतात कायद्यानं पूर्ण बंदी आहे, तरीही केवळ नफ्यासाठी याचा वापर होतोय. हे कार्बाईड जेव्हा हवेतील किंवा आंब्यातील ओलाव्याच्या संपर्कात येतं तेव्हा त्यातून ॲसिटिलीन नावाचा वायू बाहेर पडतो. हा तोच वायू आहे जो वेल्डिंगच्या कामासाठी वापरला जातो. विचार करा, ज्या गॅसनं लोखंड कापलं जातं तो गॅस तुमच्या शरीरात जातोय. या रसायनामध्ये आर्सेनिक आणि फॉस्फरस सारखे घटक असतात. एखादं कुटुंब जेव्हा हे आंबे आवडीनं खातं तेव्हा सुरुवातीला त्यांना काहीच वाटत नाही, पण अवघ्या काही वेळातच डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळणे आणि पोटात त्रास होणे सुरू होते. तज्ज्ञांच्या मते हे रसायन थेट तुमच्या लिव्हर, यकृत आणि किडनीवर परिणाम करतं. दीर्घकाळ अशा आंब्यांचं सेवन केल्यास गंभीर आजारांचा धोका कैक पटीनं वाढतो. विशेषतः लहान मुलं, गर्भवती महिला आणि वृद्ध व्यक्तींसाठी हे आंबा नसून साक्षात धोका आहे. मुंबईत पकडलेल्या आंब्यांच्या साठ्यामध्ये या केमिकलची तीव्रता इतकी जास्त होती की तिथे काम करणाऱ्या कामगारांनाही श्वास घेण्यास त्रास होत होता. तरीही पैशांच्या हव्यासापोटी ते हा साठा बाजारात पाठवत होते. नैसर्गिक आंबा आणि केमिकलचा आंबा ओळखायची एक सोपी ट्रिक आहे, जी 90% लोकांना माहीत नाही. ती ट्रिक काय आहे, जाणून घेऊया. प्रेक्षकांनो, ही तीव्रता समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूया. एका मध्यमवर्गीय कुटुंबाने मोठ्या आनंदाने बाजारातून 2 डझन पिवळे धमक आंबे आणले. मुलांनी हट्ट केला म्हणून वडिलांनी सर्वात आकर्षक दिसणारे आंबे निवडले होते. रात्री जेवताना सर्वांनी आमरसावर ताव मारला. आंबे दिसायला इतके पिवळे होते की कुणाला शंकाच आली नाही. पण जेवण संपल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात घरातल्या लहान मुलाला त्रास सुरू झाला. वडिलांना चक्कर येऊ लागली आणि घरातील वृद्धांना अस्वस्थ वाटू लागलं. जेव्हा त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की ही साधी अन्नातून झालेली बाधा नसून थेट रासायनिक परिणाम आहे. तपासणीत असं लक्षात आलं की त्यांनी खाल्लेला आंबा हा नैसर्गिक नव्हताच, तर तो कार्बाईडच्या वाफेवर तयार केलेला केमिकलचा प्रकार होता. दुर्दैवाने अशा घटना अनेक ठिकाणी घडत आहेत, पण त्या उजेडात येत नाहीत. प्रशासन तपास करत आहे, छापे टाकत आहे, पण आपली सुरक्षा ही आपल्याच हातात आहे. हा धोका टाळण्यासाठी आपण आंबा घेताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, हे आता आपण पाहणार आहोत. आंबा खरेदी करताना तुम्ही रंगाला भुलताय का? मग तुम्ही मोठी चूक करताय. आंबा ओळखण्याची नेमकी पद्धत खालीलप्रमाणे आहे. आता खरं तर खरा प्रश्न पडतो की या बाजाराच्या गर्दीत चांगला आणि शुद्ध आंबा शोधायचा तरी कसा?
हल्ली नुसत्या रंगाला भुलून चालत नाही, कारण डोळ्यांना जे चांगलं दिसतं ते पोटात गेल्यावर चांगलंच असेल याची खात्री उरलेली नाही. अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FSSAI आणि जुन्या जाणत्या तज्ज्ञांनी आंबा ओळखण्याच्या काही खास खुणा सांगितल्या आहेत, ज्या आपण प्रत्येकाने नीट लक्षात ठेवायला हव्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कधीच आंब्याच्या चकचकीत पिवळ्या रंगावर जाऊ नका. अनेकदा आपल्याला वाटतं की जो आंबा एकदम पिवळा धमक आणि लिंबासारखा चमकतोय तोच सगळ्यात भारी, पण हेच नेमकं चुकतं. केमिकल वापरून पिकवलेला आंबा अगदी एकसारखा पिवळा दिसतो, त्यात कुठेही डाग नसतो. याउलट जो आंबा झाडावर किंवा नैसर्गिकरित्या पिकतो तो कुठे थोडा हिरवा तर कुठे पिवळा असा मिश्र रंगाचा असतो. तो दिसायला कदाचित बाजारातल्या त्या चकचकीत आंब्यासारखा देखणा नसेल, पण तोच खरा अस्सल आणि आरोग्यासाठी सुरक्षित असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंब्याचा सुगंध. तुम्ही जेव्हा आंबा हातात घेता तेव्हा तो नाकापाशी धरून त्याचा वास घेऊन बघा. नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याला एक इतका गोड आणि मनमोहक सुगंध असतो की तो वास घेताच मन प्रसन्न होतं. पण जर त्या आंब्याला अजिबात वास नसेल किंवा त्यातून रसायनांचा म्हणजे अगदी वेल्डिंग केल्यासारखा किंवा रॉकेलसारखा उग्र वास येत असेल तर समजून जा की यात काहीतरी काळबेरा आहे आणि असा आंबा चुकूनही घरी आणू नका. तिसरी आणि सर्वात सोपी युक्ती म्हणजे पाण्याची चाचणी. यासाठी एक बादलीभर पाणी घ्या आणि त्यात आंबा टाकून पहा. जर आंबा जड असेल आणि तो तळाला जाऊन बसला तर तो नैसर्गिकरित्या तयार झालेला कसदार आंबा आहे. पण जर आंबा पाण्यावर तरंगत राहिला तर तो औषध लावून पिकवलेला पोकळ आंबा आहे असं समजावं. शेवटी आंब्याला स्पर्श करून त्याची खात्री करून घ्या. नैसर्गिक आंबा हा हातात घेतल्यावर सगळीकडून सारख्या प्रमाणात मऊ लागत नाही. त्याचे काही भाग थोडे घट्ट असू शकतात. पण केमिकलचा आंबा मात्र बाहेरून दाबला की एकदम मऊ लागतो, पण जेव्हा तुम्ही तो कापता तेव्हा तो आतून कडक आणि बेचव निघतो. या काही साध्या पण महत्त्वाच्या गोष्टी पाळल्या तर तुमची फसवणूक होणार नाही आणि तुम्ही खऱ्या अर्थाने फळांच्या राजाचा आस्वाद घेऊ शकाल. आपल्या आरोग्याशी तडजोड करण्यापेक्षा थोडा वेळ देऊन पारखून घेतलेला आंबा कधीही चांगलाच ठरतो. पण एक गंभीर समस्येवर चर्चा तर केली आहे, पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे सर्वसामान्यांनी फसवणूक टाळणं. खरा आंबा ओळखायचा तरी कसा? मंडळी, आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा डोळ्यांना जे चुकवतं तेच तुमच्या विकत घेण्याकडे आपल्याला कल असतो. पण फळांच्या बाबतीत हेच आपली सर्वात मोठी चूक ठरू शकते. आंबा नैसर्गिक आहे की केमिकलने पिकवलेला हे ओळखण्यासाठी तुम्हाला कोणत्याही लॅबोरेटरीची गरज नाही. तर तुम्ही काही साध्या चाचण्या करू शकता. सर्वात आधी आंब्यांच्या रंगाकडे बारकाईने पहा. जर तुम्हाला एखादा आंबा संपूर्णपणे पिवळा चमक तर कुठेही साधा डागाही दिसायला नसेल तर सावध राहा. नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा कधी एकसारखा पिवळा नसतो. त्यावर थोडे हिरवे चट्टे आणि नैसर्गिक काळे ढाग असू शकतात. स्पष्ट म्हणजे आंब्याचा गंध. नैसर्गिक आंबा हातात घेतला की त्याचा एक विशिष्ट गोड सुगंध येतो, तो लांबूनही जाणवतो. मात्र केमिकलने पिकवलेल्या आंब्याला एकतर अजिबात वास नसतो, त्यात रसायनाचा उग्र वास व विचित्र वास येतो. जर तुम्हाला आंबा हातात घेतल्यावर तो दिसायला पिवळा पण वासही वाटत असेल तर तो विकत घेऊ नका. तिसरी आणि सर्वात खात्रीशीर पद्धत म्हणजे पाणी चाचणी. घरी गेल्यावर एका भांड्यात किंवा बादलीत पाणी भरा आणि त्यात आंबा टाकून पहा. जर आंबा पाण्यात बुडाला तर तळाशी जाऊन बसला तर समजा की तो नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि पौष्टिक आहे. पण जर आंबा पाण्यावर तरंगून राहिला तर त्याचा स्पष्ट अर्थ असा आहे की रसायनाच्या साहाय्याने पिकवला गेला असून तो पोकळ आणि विषारी आहे. अशा आंब्याचे सेवन करण्यासाठी घातक ठरू शकते. याशिवाय आंबा खाण्यापूर्वी किमान अर्धा तास तो कोमट पाण्यात भिजवून ठेवा, जेणेकरून त्यावरील रासायनिक अवशेष काही प्रमाणात चवीसाठी नाही तर कुटुंबाच्या आनंदासाठी आणि आरोग्यासाठी. त्यामुळे फळांच्या राजाचा आस्वाद घेताना थोडे जागरूक राहा आणि केवळ चकचकीत रंगांना न भुलता पाखरून घेतलेला आंबा घरी आणा. तुमची केवळ सतर्कता केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला जीव घेण्या भेसळीपासून सुरक्षित ठेवू शकते. ही माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला जर असा काही अनुभव आला असेल तर कमेंट्समध्ये खाली नक्की कळवा, जेणेकरून इतरांचे डोळे उघडतील. सुरक्षित राहा आणि आरोग्यदायी अन्नाचे सेवन करा.